मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण विरुद्धार्थी शब्द हे प्रकरण अभ्यासणार आहोत. आता विरुद्धार्थी शब्द हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेला आहात आणि तो शब्द तुम्ही लिहित आलेला आहात. त्या शब्दांविषयी तुम्हाला माहिती आहे की विरुद्धार्थी शब्द म्हणजे नेमके कसे असतात. वर खाली इकडे तिकडे हे छोटे छोटे विरुद्धार्थी शब्द अगदी सोप्या स्वरूपातले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. मग आता विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्याची कोणतीच ट्रिक नाहीये हे लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी आमची जी पीडीएफ तुमच्याकडे आहे विरुद्धार्थी शब्दांची ती तुम्ही तोंड पाठच करायला पाहिजे. तरच तुम्हाला ह्या प्रकरणामधील जेवढे प्रश्न पडणार आहेत ते प्रश्न तुम्हाला संपूर्ण मार्क देऊन जातील. म्हणजे जी पीडीएफ आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे हे लक्षात ठेवायचं. मग विरुद्धार्थी शब्द या प्रकरणावरती प्रश्न कसे पडतात परीक्षेला, त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते, कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ते विचारतात, प्रश्न स्कॉलरशिप आहे मग प्रश्न कसे फिरवून विचारतात हे अगदी पाहण्यासारखं असतं. कारण की ह्यामधूनच तुमची जी गुणवत्ता आहे ती निखळून येते. मग विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे तुम्हाला माहित झालं. त्यावेळी प्रश्न कसे पडतात ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. मग तर प्रत्यक्षात प्रश्न मी लिहिलेले आहेत या ठिकाणी आणि आता आपण प्रत्यक्षात प्रश्नच पाहूया एक एक करून. ठीक आहे. मग पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा असा प्रश्न आहे. प्रश्न काय शब्द कोणता दिलेला आहे पहा, अस्त. अस्त हा शब्द दिलेला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी 4 पर्याय देखील दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे उत्कृष्ट, दुसरा पर्याय आहे आदी, तिसरा पर्याय आहे आठवण आणि चौथा पर्याय आहे उदय. मग पहिला पर्याय उत्कृष्ट. उत्कृष्ट या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर निकृष्ट आहे. कोणता आहे, निकृष्ट. उत्कृष्टला निकृष्ट. मग अस्त हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे का, किंवा अस्त शब्दाचा विरुद्धार्थी तो शब्द आहे का, तर नाही. हा अस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नाही हे लक्षात घ्यायचे. आदी पहा, आदी हा शब्द आहे. आदी सुद्धा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नाही. आदी म्हणजे अगोदर आणि नंतर हे त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. आठवण, विसर. आठवण, विसर या शब्दाचा हा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून हा देखील येत नाही हे लक्षात ठेवायचे. आणि चौथा जो आहे तो पर्याय आहे उदय. चौथा पर्याय काय आहे, उदय. मग अस्त या शब्दासाठी उदय. अस्त म्हणजे मावळणे, उदय म्हणजे उगवणे. म्हणजे आपण म्हणतो सूर्यास्त झालेला आहे, म्हणजे सूर्यास्त, अस्त हा शब्द येतो त्यामध्ये. म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळणे, म्हणजे अस्त म्हणजे मावळणे, उदय म्हणजे उगणे, सूर्योदय असा शब्द होतो. म्हणून ते अस्त, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, उदय. म्हणून उदय या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता, तर अस्त. अस्त या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता, तर उदय. म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे उदय. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे उत्साही, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्साही. दुसरा पर्याय अतिवृष्टी, त्याला विरुद्धार्थी शब्द दिला अनावृष्टी. तिसरा पर्याय अध्ययन, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञ. आणि चौथा पर्याय आहे अनाथ, त्याचा विरुद्धार्थी दिलेला आहे सनाथ. मग पहा, उत्साही निरुत्साही ही जी जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची ही अगदी योग्य जोडी आहे. उत्साहीला विरुद्धार्थी निरुत्साही हाच शब्द बरोबर विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्या पुढील पहा, अतिवृष्टी याच्यासाठी अनावृष्टी हा देखील अगदी बरोबर विरुद्धार्थी शब्द आहे. दुसरी जोडी सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे अनाथ सनाथ, ही जोडी सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे हे लक्षात घ्यायचे. आता पुढची जी जोडी आहे अध्ययन आज्ञ, ही चुकीची जोडी आहे हे लक्षात घ्यायचे. अध्ययन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अध्यापन. कोणता आहे, अध्यापन हा विरुद्धार्थी शब्द आहे अध्ययनला. आणि आज्ञाला आहे सुज्ञ. आज्ञाला कोणता आहे, तर
शून्य हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून ही जी जोडी आहे ही अयोग्य जोडी आहे, म्हणजे चुकीची जोडीचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य पर्याय निवडा. मग अयोग्य पर्याय म्हणजे 3 कोणते तरी योग्य असतात आणि एकच अयोग्य असतो. मग या ठिकाणी 3 योग्य पर्याय जे आहेत ते आपण निवडलेले आहेत आणि पाहिलेले पण आहेत. मग पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे योग्य पर्याय आहेत आणि तिसरा जो पर्याय आहे तो विरुद्धार्थी शब्दाचा अयोग्य पर्यायाची जोडी आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. मग आता पाहूया, हे झालं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. मग आता पाहूया पुढील प्रश्न. ठीक आहे. योग्य पर्याय निवडा. आता पहा, इथं अयोग्य विचारलेलं, आता इथं आहे योग्य पर्याय निवडा. म्हणजे योग्य जो पर्याय आहे, बरोबर, योग्य म्हणजे बरोबर जो पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. मग त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय आहे तीक्ष्ण बोथट. पहिला पर्याय काय दिलेला आहे, तीक्ष्ण बोथट. दुसरा पर्याय आहे थोर सान. दुसरा पर्याय आहे थोर, विरुद्धार्थी शब्द सान. तिसरा पर्याय आहे दृश्य, त्याचा विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे अदृश्य. चौथा दिलेला आहे द्वेष, त्याचा विरुद्धार्थी आहे प्रेम. मग पहा, तीक्ष्ण बोथट, थोर सान, दृश्य अदृश्य, द्वेष प्रेम. जर तुम्ही पाहिलं तर पहिली जोडी ही विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे. दुसरी जोडी जी आहे थोर सान ती भी अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. तिसरी जी जोडी आहे दृश्य अदृश्य ही सुद्धा अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. आणि चौथी जी जोडी आहे द्वेष प्रेम ती सुद्धा अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. द्वेष म्हणजे तिरस्कार करणे, प्रेम म्हणजे माया प्रेम करणे, दृश्य म्हणजे पाहणे, अदृश्य म्हणजे न दिसणे, थोर म्हणजे थोर मोठा माणूस, मोठ्या वयाचे माणसं थोर माणसं, आणि सान म्हणजे लहान मुलं, ह्यामध्ये ते मोडलं जातं सान. तीक्ष्ण म्हणजे धारदार, बोथट म्हणजे ज्याला धार नाहीये ते असं बोथट म्हणतात त्याला. म्हणून ते विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. चारही जोड्या हे योग्य पर्यायाच्या आहेत. म्हणून चारही तिथे सर्कल असतात त्याला गोल करायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. कारण की प्रश्न जो आहे तो अजून संपलेला नाही. हे झाले फक्त पर्याय, परंतु त्यांनी उत्तराचे पर्याय दिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. उत्तराचे पर्याय त्यांनी वेगळे दिलेले आहेत. मग ते आता या ठिकाणी आपण पाहूया. केवळ 1 व 2 योग्य. पहिला पर्याय आहे केवळ 1 व 2 योग्य. दुसरा पर्याय आहे केवळ 3 व 4 योग्य. तिसरा पर्याय आहे केवळ 2 व 3 योग्य. आणि चौथा पर्याय आहे केवळ 1, 2, 3 आणि 4 योग्य. मग पहा आता, केवळ 1 व 2 योग्य पहिला पर्याय. मग 1 आणि 2 हे योग्य आहेत, परंतु 3 व 4 हे देखील योग्य आहेत, तिथं दिलेले नाहीत. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. कारण की 3 व 4 योग्य असून सुद्धा त्यांनी तिथं ते पर्याय दिलेले नाहीत, हे लक्षात घ्यायचंय. मग पर्याय क्रमांक 2 केवळ 3 व 4 योग्य. 3 व 4 योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे देखील योग्य आहेत, परंतु 1 व 2 हे देखील योग्य आहेत, ते तिथे त्यांनी घेतले नाहीत. म्हणून हा देखील पर्याय चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 केवळ 2 व 3 योग्य. 2 आणि 3 हे देखील योग्य आहेत, परंतु 1 आणि 4 हे देखील योग्य आहेत, परंतु ते त्यांनी तिथे घेतले नाहीत. म्हणून हा देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 1, 2, 3, 4 हे योग्य आहेत. मग 1, 2, 3, 4 4 ही योग्य आहेत हे पर्याय, आणि त्यांनी 4 ही पर्याय इथे लिहिलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे, हे लक्षात घ्यायचंय. समजलं? ठीक आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. शीतल या शब्दाचा शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पहिला पर्याय आहे भरती. दुसरा पर्याय आहे शंका. तिसरा पर्याय आहे उष्ण. आणि चौथा पर्याय आहे थंड. मग या ठिकाणी भरती, ओहोटी, भरतीला विरुद्धार्थी शब्द काय येतो? ओहोटी.
समुद्राची भरती होत असते, ओहोटी होत असते, माहितीये ना. समुद्राची ओहोटी म्हणजे समुद्राचं पाणी कमी होणे, भरती म्हणजे समुद्राचं पाणी ज्या लाटा असतात त्या उफाणतात, आहे की नाही. त्याला म्हणतात भरती, ओहोटी. विरुद्धार्थी शब्द आहेत शंका, खात्री. शंका, खात्री. एखादी गोष्टीची शंका असते होती की नाही, परंतु त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे ती गोष्ट निश्चित होणार आहे ही खात्री आहे. म्हणजे शंका, खात्री या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आहे. विरुद्धार्थी शब्द आहेत हे एकमेकांचे. उष्ण, शीतल, थंड, गरम. पहा आता या ठिकाणी शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर या ठिकाणी शीतल हा शब्द आलेला आहे, म्हणून उष्ण हा याचा योग्य उत्तराचा पर्याय आहे उष्ण. शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर उष्ण हा येतो. परंतु थंड हा शीतल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे गरम. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग शंका आणि भरती हे चुकीचे पर्याय आहेत. थंड देखील चुकीचा पर्याय आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 हे चुकीचे पर्याय आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता वळूया पुढील प्रश्न. आता पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा काय. भारतीय लोक हे कृष्णवर्णीय रंगाचे आहेत. प्रश्न पहा. भारतीय लोक हे कृष्णवर्णीय रंगाचे आहेत. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तो अधोरेखित शब्द आहे कृष्ण. ठीक आहे. मग कृष्णवर्णीय म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, कृष्णवर्णीय लोक म्हणजे भारतीय लोक. म्हणजे ते कसे असतात, तर ते काळ्या सावळ्या रंगाचे असतात, त्यांना कृष्णवर्णीय असे म्हणतात. त्यांचा रंग तुम्हाला माहित पाहिजे, कृष्णवर्णीय नेमकं कशाला म्हणतात. ठीक आहे. कृष्णवर्णीय म्हणजे काय, तर काळे सावळे असणारे. मग पर्याय आहे धवल, दुसरा आहे हिरवा, तिसरा आहे काळा आणि यापैकी नाही. हा पर्याय आपण कधी निवडणार, ज्यावेळेस हे तीनही पर्याय चुकीचे असतात त्यावेळेस आपण हा पर्याय निवडणार आहोत. मग या ठिकाणी पहा धवल हा पर्याय दिलेला आहे. धवल म्हणजे दुग्ध, म्हणजे धवल रंगाचा, म्हणजे दुधासारख्या रंगाचा, म्हणजे पांढऱ्या रंगाचा थोडक्यात या ठिकाणी असं आहे. आणि कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या सावळ्या रंगाचा, म्हणजे बरोबर त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो धवल हा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरा पर्याय हिरवा, तो रंग दिलेला आहे. मग कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या सावळ्या रंगाचा, हिरवा त्याचा विरुद्धार्थी शब्द असा नाहीये. त्याचा शब्द काळा हा देखील त्याचा उत्तर विरुद्धार्थी शब्दाचं नाहीये. हे रंग तुम्हाला फसवण्यासाठी दिलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग यापैकी नाही आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडलेलं आहे धवल. कृष्णाचा विरुद्धार्थी शब्द आहे धवल, म्हणून चौथा पर्याय या ठिकाणी येत नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजेच कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे धवल. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया पुढील प्रश्न. ऐच्छिक या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. ऐच्छिक या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. मग उपसर्ग म्हणजे अगोदर जोडले जाणाऱ्या शब्दांना उपसर्ग असे म्हणतात आणि नंतर जोडल्या जाणाऱ्या शब्दांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय आणि उपसर्ग हे तुम्ही व्याकरणात शिकला असाल. मग ऐच्छिक या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. विरुद्धार्थी शब्द ऐच्छिकचा कोणता आहे, तर तो आहे हाय अनैच्छिक. हे लक्षात ठेवायचं. मग अनैच्छिक असा शब्द जर असेल तर बे इथे कुठे आहे का, ऐच्छिक अनैच्छिक बे कुठे जोडलाय का, नाही. मग हा पहिला पर्याय चुकीचा. त्यानंतर अनैच्छिक, बरोबर नाही. ऐच्छिकला अन अगोदर जोडल्यामुळे तो अनैच्छिक असा होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. गैर हा शब्द या ठिकाणी जोडलाय का, ऐच्छिकला गैर हे जोडून अनैच्छिक असं होतं का, तर नाही. म्हणून तिसरा देखील पर्याय चुकीचा आहे. ऐच्छिक असं होतंय का, निरैच्छिक असं आहे का, इथं नाही, असं होत नाही, अनैच्छिक आहे. म्हणून हा देखील चुकीचा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 जो आहे, ऐच्छिक या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो, तर तो पर्याय आहे 2. अन हा शब्द जो आहे तो उपसर्ग जोडल्यानंतर अनैच्छिक हा विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी तयार होतो. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आहे ऊर्जा मिळाल्यानंतर तो धातू प्रसरण पावतो.
ऊर्जा मिळाल्यानंतर तो धातू प्रसरण पावतो असा शब्द आहे. आणि असे वाक्य आहे, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अधोरेखित शब्द कोणता आहे? प्रसरण हा शब्द अधोरेखित आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द पहा कोणता आहे. पहिला पर्याय आकुंचन, दुसरा पर्याय अप्रसरण, तिसरा पर्याय बेप्रसरण, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. यापैकी नाही हा पर्याय आपण केव्हा निवडतो? ज्या वेळेस पहिले पर्याय जे दिलेले आहेत ते चुकीचे असतील तरच आपण यापैकी नाही हा पर्याय जो आहे तो निवडतो. मग प्रसरणला विरुद्धार्थी शब्द आहे आकुंचन. अगदी योग्य पर्याय, पहिलाच पर्याय आकुंचन. प्रसरण म्हणजे प्रसरण पावणे आणि आकुंचन म्हणजे सिकुडून घेणे, जवळ 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 घेणे. प्रसरण म्हणजे लांब 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 प्रसरण पावणे, त्याला म्हणतात प्रसरण. त्याचा विरुद्धार्थी शब्द आकुंचन. अप्रसरण हा चुकीचा पर्याय आहे. अप्रसरण असं होत नाही. प्रसरणला अप्रसरण म्हणजे जे असतात अन बे हे उपसर्ग लावून येणारे ज्ञान ज्ञान अज्ञान त्या प्रकारातला हा शब्द नाहीये. बेप्रसरण हे देखील चुकीचं आहे, असं सुद्धा उपसर्ग लागत नाही याला. यापैकी नाही. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. मग प्रसरणला विरुद्धार्थी शब्द आहे आकुंचन, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे. मग आता ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. अयोग्य पर्याय निवडा. आस्तिक, नास्तिक, शिस्त, बेशिस्त, तेजस्वी, तेजहीन, चल, कडू. अयोग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आस्तिकला नास्तिक हा अगदी विरुद्ध अर्थी शब्दाचा योग्य जोडी आहे. शिस्त बेशिस्त ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे. तेजस्वी तेजहीन ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दाची अगदी योग्य जोडी आहे. चल कडू ही चुकीची जोडी आहे. चलला विरुद्धार्थी शब्द आहे अचल. अचल म्हणजे एका जागी स्थिर असणारे, चल म्हणजे एका जागी नसणारे, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणारे, त्याला म्हणतात चल. अचल म्हणजे एका जागी स्थिर असणारे. कडू, कडूला विरुद्धार्थी शब्द आहे गोड. गोड कडू हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून अयोग्य पर्याय निवडा ह्या प्रश्नाचा अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. मग ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे लक्षात घ्यायचं आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. योग्य पर्याय निवडा. पहा, योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे राव रंक. पहिला पर्याय पहा, राव रंक विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे राव रंक. दुसरी आहे सज्जन दुर्जन. सज्जन दुर्जन. तिसरी आहे सुरेल बेसूर. तिसरी आहे सुरेल बेसूर आणि चौथी आहे सदवा अधवा अशी आहे. मग योग्य पर्याय आपल्याला विचारलेला आहे राव रंक, अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. सज्जन दुर्जन ही सुद्धा अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. सुरेल बेसूर ही सुद्धा अगदी योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. सदवा अधवा ही चुकीची जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी सदवा म्हणजे ज्या स्त्रीचा पती हा जिवंत असेल तिला सदवा असे म्हणतात, आणि ज्या स्त्रीचा पती मेलेला असेल तिला विधवा असे म्हणतात. म्हणून सदवाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? विधवा. ठीक आहे. सदवाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? विधवा. आणि अधवा हा शब्द तुम्हाला असाच फसवण्यासाठी दिलेला आहे. सदवाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? विधवा येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला विचारलेला योग्य पर्यायांची जोडी कोणती? तर योग्य पर्याय आहेत 1, 2 आणि 3. पर्याय 1, 2, 3 हे योग्य जोडी आहे. मग खाली उत्तराचे पर्याय दिलेले आहेत, ते विसरून चालणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मग 3 पर्याय योग्य आहेत म्हणून तुम्ही 1, 2 आणि 3 असे 3 सर्कल करचाल, परंतु ते चुकीचं आहे. मग या ठिकाणी पहा 1, 2 आणि 3 योग्य आहे. त्यामध्ये उत्तर पर्याय पहा, उत्तराचे केवळ 1 योग्य आहे का? हो, 1 योग्य आहे. परंतु 2 आणि 3 सुद्धा योग्य आहे, ते त्यांनी दिलेले नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर 2 पर्याय पहा, केवळ 2, 3 व 4 योग्य. 2, 3 व 4 योग्य, परंतु 2, 3 योग्य आहे, 4 हा चुकीचा आहे, म्हणून हा इथं योग्य म्हणून दिलेला आहे, म्हणून हा देखील पर्याय चुकीचा आहे. सर्व योग्य आहेत का? नाहीयेत. 4 नंबर चुकीचा आहे. हा पर्याय अगोदरच कट होतो.
त्यानंतर पहा केवळ 1, 2 व 3 योग्य आहेत का? 1, 2 व 3 योग्य? हो, 1, 2 व 3 योग्य आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, विरुद्धार्थी शब्द सांगा. विरुद्धार्थी शब्द सांगा. शब्द दिलेला आहे बिकट. शब्द काय दिलेला आहे? बिकट. मग बिकट या शब्दाचा अर्थ असा लावू शकतो आपण, बिकट म्हणजे काय? थोडस अडचणीत असणे, थोडीशी अडचण निर्माण होते, ह्या परिस्थिती बिकट आहे, परिस्थिती थोडी अडचणीची आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समजू शकतो. मग पहिला पर्याय सुलभ, दुसरा पर्याय आहे लाभ, तिसरा पर्याय आहे फुलणे आणि चौथा पर्याय यापैकी नाही. हा पर्याय आपण कधी निवडणार आहोत? ज्या वेळेस हे तीनही पर्याय चुकीचे असतील त्यावेळेस आपण हा पर्याय निवडणार आहोत. मग पहिला पर्याय सुलभ. सुलभ हा बिकट या शब्दाचा अगदी योग्य पर्याय आहे. बिकट या शब्दाचा सुलभ हा शब्द अगदी योग्य पर्याय आहे. बिकट या शब्दाला सुलभ, बिकट म्हणजे मी सांगितलं अडचणीचे, सुलभ म्हणजे अगदी सोप्या रीतीने परीक्षा पास झालो, परीक्षा खूप बिकट गेली, अडचणीची गेली, अशा पद्धतीने आपण म्हणतो. म्हणून ह्या शब्दाचा सुलभ हा शब्द अगदी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. लाभ. लाभ हा शब्द आहे. लाभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो हानी. लाभ हानी. फुलणे कोमेजणे. फुलणे कोमेजणे ह्याचा विरुद्धार्थी शब्द. मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा निवडायचा आहे का? तर नाही, कारण की आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर सापडलेलं आहे. पण पर्याय क्रमांक 4 इथं येतच नाही. लाभ हानी, फुलणे कोमेजणे हे यांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. बिकट सुलभ हा याचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आज आपण पाहिलेलं आहे विरुद्धार्थी शब्द हे प्रकरण. आज आपण पाहिलेलं आहे विरुद्धार्थी शब्द. हे मी तुम्हाला सांगितलं की हे पाठच करावे लागतात, रोज वाचत चला, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आज आपण या विरुद्धार्थी शब्द या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे येतात, त्याच्यावरील उत्तरं कशी सोडवायची, प्रश्नांची जी विचारण्याची पद्धत आहे ती कशी आहे हे आज आपण पाहिलं. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.